अर्जुन पण आलेला आहे. तर सेम बकासूर सारखा दिसतोय बघा म्हणजे मस्त. नमस्कार. नमस्कार दादा. प्रथम तर तुमचं नाव सांगा आणि बबल्याला पायरा कोणता होता आज? बबल्याला आज मोठा नाव झाला बैलांचा. आम्ही नाव ऐकून होतो की महाराष्ट्रामध्ये ज्यांचा मथुर असेल की सर्व त्यांचा नवीन घेतलेली असेल की त्यांनी तुमचं नाव केलं आणि तुमच्या पण आठवणीत अशी शर्यत राहिली त्याची. आठवणीतली शर्यत म्हणाल तर आजचीच आहे, कारण का पहिल्यांदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आलो आपण गागोदा पाठी पूर्ण भरले. आज 2 ठिकाणी शर्ती असून सुद्धा बघा अप्पू पण आला आज शर्तींना बऱ्याच दिवसांनी. अप्पू आणि पण आला आजचा गागोदा माहिती कसं वाटतं आज किती दिवसांनी आला शर्तीला? 5 महिन्यातून आज फुल अड्डा भरलाय. अड्डा भरलाय खतरनाक गागोद्याचा. बऱ्याच दिवसांना मी पण गागोद्याला आलोय, कारण का कर्जत मध्ये सगळ्या शर्ती व्हायच्या. आज आपल्या इकडं मैदान आहे, मग आज गागोद्याला आलो आणि पप्पू शर्ट पण आला शर्तीनं बऱ्याच दिवसात. आता आपण चाललो वायवकडं. वायव संजय पण आला घाटावर, बघू दाखवतो तुम्हाला. वायव आणि सर्जा आणि संजय पण आला आहे. आणि गाडी जमली. गाडी कुणाची जमली पप्पू? हा नाही पण संजय आणि सर्जाची आहे ना, ते आपलं सर्जा आणि वायूची आहे ना. सर्जा आणि वायू आणि संजय आला घाटावर ना. आत्ताच मुंबईमध्ये एंट्री झाली नाही बघा. मारुती शेठ पाटील यांचं संध्याकाळी मुंबईमध्ये नवीनच पहिल्यांदाच होते. यावर्षी मुंबईमध्ये एंट्री झाली सध्याची. मागच्या वर्षी मुंबईला बिंजोडला पळला होता. घाटावर पण मस्त गटपास होईत होता संध्या. आणि आज मैदानात आला आहे बघा गागोद्याच्या. आणि इकडं वायू आणि सर्जा आहे, नवीन खरेदी सर्जा. मस्त गाडी बोलते हे बघा. आता गाडी जमले तर पाली करतात. संजा तिकडने आपण पाहुले जोरात आणि हा दोन्ही कसला अड्डा भरलाय गागोद्याचा. बघायचं आज गागोद्या पाठी. हालचा बटर पण आला गागोद्या मैदानात. हालचा बटरचा अर्जुन पण आलेला आहे. आणि अर्जुन आणि हा कोणता आहे रे? वजीर ना. तर सेम बकासूर सारखा दिसतोय बघा म्हणजे मस्त आहे. गावठी बघा फिटनेस बघा त्याची कसली भारी आहे. बकासूर सारखा दिसत सेम. नितीन डेबे आला बैल घेऊन बेकार काम आहे घातली जात. तिथे कोण आलंय आलं बेकार काम आहे. तर नमस्कार. नमस्कार दादा. प्रथम तर तुमचं नाव सांगा. माझं नाव भरत येवले आणि आमच्या बैलाचं नाव बबल्या. आणि बबल्याला पायरा कोणता होता आज? बबल्याला अभिदादा मोरे आणि चेतनदादा यांचा शंकर होता काय? आणि आज कसं वाटतंय गुलाला भेटल्याबद्दल तुम्हाला? आज मोठी गाडी मारली मुंबईमध्ये. आज अर्जुनचं पण नाव आहे, तर तुम्ही कसं वाटतंय मोठी गाडी आज मोठा नाव झाला बैलांचा? आमची बैल मावळ सेकंदामध्ये, आम्ही सेकंदामध्ये खेळतो. तुषार दादा धमाले सरपंच त्या नावाने मावळमध्ये गाडी पळते आमची. सर्व मित्र परिवाराच्या संघामध्ये आम्ही मावळमध्ये पळतो. पण सर्व मित्र परिवाराच्या चेतन दादा असतील, आबी दादा असतील, बाकीचे सर्व सहकाऱ्यांच्या योगानं आम्हाला या ठिकाणी येण्याचा योग आला. आणि आम्ही या शर्यतीमध्ये पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा एवढ्या शर्यतीमध्ये असल्या येत असेल, परंतु मित्रपरिवारासाठी आलो. गाडी कोणाची होती त्याचं आम्हाला काही माहीत नाही. फक्त राहुल दादाचं त्या बैलाचं आम्ही नाव ऐकून होतो की महाराष्ट्रामध्ये ज्यांचा मथुर असेल की सर्व त्यांचा नवीन घेतलेली खरेदी अर्जुन त्याच्यासोबत आमची शर्यत जमली. आम्हाला मान्य होतं की आमचा बैल पब्लिकला खूप पळतो, कारण आम्हाला पब्लिकला पाळायची सवय. आमच्या सेकंड काट्यामध्ये दोन्ही साईड ते खूप पब्लिक असते. पब्लिक असल्यामुळे आमची गाडी छान पडली आणि आम्हाला त्या शर्यतीमध्ये विजय प्राप्त झाला. पुसेगावचं नाही डोक्यात. पुसेगावचं जर मैदान आले त्याच्या अगोदर आमच्या मावळमध्ये 4 छकडीची मैदानं पडलेली. त्यामुळं प्रथम आपण जिथं राहतो तिथं प्रथम आपला खेळ आपण खेळला पाहिजे. आमची प्रथम त्याला प्राधान्य राहणार आहे. चालेल दादा, इथून पुढे पहिला असंच गुलालत राहील आणि सेकंद मध्ये पण सर्वांचं प्रेम असं निश्चित राहील. चालेल. धन्यवाद आमच्या चॅनलला थोडीशी बाईट दिल्याबद्दल.
काही तर बघ आज मोठ्या गुलालाचा आणि बिनजोडचा मानकरी झालेले आहेत. तर दादा नमस्कार. दादा नमस्कार. आपला पहिले तुमचं नाव सांगा. माझं नाव केतन देशमुख. आणि नंदीचं नाव काय दादा? नंदी हा कुठे आता कुठला ह्याचा मूल आता आहे कुठे नंदी? नारंगीमध्ये. असं वाटतं तुम्हाला आज गुलाल घेतल्याबद्दल? चांगला गुलाल झाला. आज आमची काय बैल उजाडत नव्हती. आता काय झालं असते असते भले रुटीनला बैल आणून बैल आम्हाला असं दिसायला लागला का बैल आमचा आता पलतोय म्हणून आम्ही नंतर आता चांगल्या बैलावर टाकून आम्ही बैल आता आमची बैलांना गती घ्यायला लागला. तर आम्ही चांगला पायरा करून आम्ही भले वरून मागवला असेल बैल टॉपचाच मागवला बैल आणि बोला आपल्या गावावरती मैदान झालंय म्हणून म्हटलं आपण चांगला गुलाल करू म्हटलं आणि चांगला नियोजन करू. आणि आज वरना म्हणजे नंदी हा कुठे पळत असतो? सेकंद आला का 3 पेऱ्याला पळत असतो? बैल आमचा बिनजोडच पळतो आणि दोन्ही खांदी रिंगवरती आणि बैल टाईट आहे. आणि हा नंदी पहिले म्हणजे खरेदी कुठून केली याची? वासरू असताना खरेदी केलेली का? बच्चा असताना घेतलेला. मालकाचा संघर्ष बैलाला घडवला. बैल गावरानमध्येच आहे पण मालकाचा प्रेम अतिशय त्याच्यावरती. नक्की आणि नक्की. बैल मालकाने खूप कष्ट त्याच्यावरती स्ट्रगल. चॅनल मार्फत आणि आज तुम्ही मोठा बिनजोडचा गुलाल घेतला त्यामुळे आता पहिरे तुम्हाला फोन येतील. तर अशीच अपेक्षा करतो आणि गुलालात नक्कीच पुढे इथून पुढे नंदी राहील. आणि धन्यवाद चॅनल आपल्या थोडी बाईट दिल्याबद्दल. तुमच्या आभार मानतो की गरीबाला उजेडात आणण्याचं काम तुम्ही करता. करा आणि करा. त्यासाठी तुमचं पण आभार मानतो मनापासून. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. प्रथमतः तुमचं नाव आणि नंदीचं नाव सांगा. माझं नाव चेतन देशमुख नारंगी आणि नंदीचं नाव आहे काशी. तर दादा आज काशीला पायरा कोणता होता? काशीला आपल्याच गावातला पैरा होता एक सुंदर म्हणून, म्हणजे दुस्सा आणि बैल अशी शर्यत जमलेली होती, त्यामध्ये काशी लपून होता. आणि दादा बॅनरवर गाडी जमलेली का? हा बॅनरवर गाडी जमलेली दुस्सा समोर. दादा आज कसं वाटतं गुलाल घेतल्याबद्दल? गुलाल घेतल्याचा भरपूरच आनंद आहे मला त्याचा, कारण का तो आतापर्यंत तो गुलालच आहे, त्याची गाडी अजून काय एक म्हणजे पडलेली नाही अजूनपर्यंत. आणि दादा आपला काशीची जात कुठली आहे ही? कारण का फिटनेसला आणि दिसायला बैल एकदम भारी वाटतं. आज बघितला नंदीकडे मस्त आणि खूप ॲग्रेसिव्ह पण आहे. तर काय बघून नंदीकडे तुम्ही खरेदी केलेली? नंदीकडे बघून खरेदी म्हणजे असा की आता हे आमचे म्हणजे माझे भाऊच येते पिंटू भोईर नारिवलीचे, कल्याण नारिवलीचे, त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे तो एकदम लहान असताना त्यांनी वासरू घेतलेला होता. तो म्हणजे असा का तुम्ही जर त्याचा फोटो बघितला असता त्यावेळेस तर तुम्ही बोलला असता हा वासरू का आणला म्हणून, पण त्यांनी तो वासरू आणून त्याची तयार केला आणि मी तो लहानपणापासून बघायचो आणि तो लहानपणापासून मला वासरू आवडायचा. नक्कीच दादा, आपण जेव्हा वासरू घेतो तेव्हा आपण जी मेहनत घेतो ना तिथं आता पुढे येऊन आपल्याला फळ भेटतंच. तर त्यामुळे आजचा हा गुलाल आज कितवा गुलाल असेल नंदीचा? आता ह्या सीझनचा याचा 4था गुलाल ह्या सीझनचा 4था गुलाल. आणि याची एक कुठली आठवणीतला एक म्हणजे शर्यत असेल की त्यांनी तुमचं नाव केलं आणि तुमच्या पण आठवणीत अशी शर्यत राहिली त्याची? आठवणीतली शर्यत म्हणाल तर आजचीच आहे, कारण का पहिल्यांदा आपला बैल लपून ठेवलाय आणि दुसरा बैल दाखवून गाडी खेळलो आपण, त्यामुळे कसं असतं समोर म्हणजे आपला बैल जेव्हा लपून राहतो तो आनंद एक वेगळा असतो. आणि दादा 3 फेऱ्याला बैल पळालाय का याच्या आधी कधी? 3 फेराला नाही अजून नेला आपण, पण पळवायचा आहे बैल तो आपल्याला. आता पुसेगाव असे मोठे मोठे मैदान आपल्या आता जवळ येत आहेत, तर तिथे पुढे कुठलं असं 3 फेऱ्याला नियोजन तुमचं असणार का? 3 फेऱ्याला नियोजन आपला घरच्या गाडीचाच आहे पुसेगावला. त्याच्या अगोदर एक त्याची आता 17 तारखेला त्याच्या मैदानाला पळणार येतो वरती घाटाला, तिथे पण आपल्याला म्हणजे बैल आपला मागितला त्यांनी पळवायला. आणि दादा वासरू खरेदी करताना तुम्ही काय बघितलेलं की हा नंदी तुमच्या एकदम म्हणजे मनात भरला? काहीच नाही बघितलं आपण. आपला एक मित्र आहे नाशिकला, भास्कर चकोर आणि भाऊसाहेब चकोर, ते म्हणले की भाऊ तू हा वासरू घेऊन जा. मी त्यांना 1 रुपया न देता हा वासरू घेऊन आलोय मी, आणि आज त्यांनी माझं भरपूर नाव केला आणि आता मी दिले दादाला, तर दादाचं बी नाव त्यांनी भरपूर केलं. आणि दादा जेव्हा तुम्ही वासरू घेतलेला तेव्हा तुम्हाला असं वाटलेलं की नंदी यापुढे आपला काय असं नाव करेल आणि गुलालात राहील? हो नक्कीच, कारण की माझे जे मित्र आहेत भास्कर चकोर, ते एकदा म्हणाले का हा वासरू पळेल
तर नक्कीच पळेल. आणि दादा तुम्ही आता या बैलगाडी क्षेत्रात थोडे वयाने मोठे दिसतात, तर आता तुम्ही बघायला गेलं तर छोटी छोटी मुलं आणि सगळे जे ड्रायव्हर असतात छोटे छोटे ते आता या क्षेत्रात जास्त येत आहेत, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, काहीच नाही, आता प्रत्येकाचा बैल आवडीचा आहे. एक आपल्या मैत्री खाती पोरं येतात, तोच आपल्याला आनंद आहे, बाकी काहीच नाही. चालेल दादा, धन्यवाद. यापुढे इथून पुढे असंच गुलालात राहील नंदी. आणि धन्यवाद. आमचा संजय आणि वायव जिंकलेला आहे. हे ओ बाजूलाच बघा, वायव आणि संजय. आणि संजय आज पहिलाच गुलाल संजयचा. पाटील यांचा संजय आणि वायव आज गुलालाचा मानकरी झाले बघा. संजय, सर्जा आणि वायव बघा. संजय आत्ताच एंट्री झाली मुंबईमध्ये आणि पहिलाच गुलाल. कसं आहे पूर्ण आता आटा सगळं बघा. आणि गाड्या पण थोड्या जमल्यात ते चालल्यात. त्यांचा केसरी युरोप कॉकटेल पण मैदानात आलाय. पण याची शेट एकूण शेट जमली ना का शर्यत याची? गाडी जमली ना. आणि बादलचा पेरा काढला बघा. नवीन खरेदी केले एकू शेट आहे. आणि पेऱ्याला पण मस्त पालाला आहे. केसरी बघा, दिसाला सेम कॉकटेल. इक्कू शेड यांचा केसरी बघा कसला ॲग्रेसिव्ह आहे, खतरनाक. कसला खतरनाक बेकार नवीन खरेदी. चला, आजचा अड्डा झालेला आहे आणि सूर्याची शर्यत जमली ना आज मैदानात, तर आता निघतो घरी. आहे बघा, भरलाय बैल पण, बैल दोन्हीला भरलात. तर आता निघतो आम्ही घरी. तर आजचा ब्लॉग बघा, आज थोडी मुलाखत घेतल्या. तर चला, आज ब्लॉग त्याच एंड करतो. आणि पूर्ण ब्लॉग बघा आणि लाईक सबस्क्राईब करा.